नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज बघणार आहोत खूप नवीन पद्धतीचे खूप सुंदर असे लटकन, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची शोभा खूप वाढवणार आहे. आणि तेही खूप सोप्या पद्धतीने हे लटकन आहे की सर्वजण हे लटकन बनवू शकतात, इतकी सोपी पद्धत आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला ज्या ब्लाऊजचं लटकन बनवायचं आहे ना, त्या ब्लाऊजचं आपल्याला कापड घ्यायचं आहे. तर मी इथं घेतलेलं आहे, हे बघू शकता, हे साडीवरचा ब्लाऊज पीसचं कापड आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे 4 इंच असं घ्यायचं आहे आणि इकडून बघू शकता, इकडून 4 इंच. तर आता काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित त्रिकोण करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं कापड आपल्याला वाटत असेल ना जादा झाले, त्याचं थोडंसं कमी करून टाका, कारण त्रिकोण येणं व्यवस्थित गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ज्या म्हणजे जी नॉट, म्हणजे सिल्वर असू दे, गोल्डन असू दे, कॉपर असू दे, जी नॉट तुम्ही घेणार आहात ना, अशी नॉट घ्या. तुम्ही ब्लाऊजसाठी बनवणार असाल तर नॉट ही लॉंग घ्या. मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी शॉर्ट लॉंग नॉट घेतलेली आहे. तर इथं व्यवस्थित लॉक करून घ्या नॉट. आता काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला इथून असं व्यवस्थित करायचं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि इथून आपल्याला असं दोन्हीही अंतर सेम आलं पाहिजे. आणि एक टीप मारून घ्यायची आहे. आणि जे काही सुतं वगैरे निघत असतील ना, तर ते कट करून टाका. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असं बघू शकता, हे दोन आणि अशी टीप मारून घ्यायची आपल्याला. हवी तर तुम्ही डबल टीप पण मारून घेऊ शकता. तर आता काय करायचं आहे, आपल्याला जे एक्स्ट्राची सुतं असतात ती कट करून टाका. आणि आता आपल्याला नुसतं हे तर बघू शकता, किती सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे. दाखवते तुम्हाला. किती सुंदर लटकन झालेलं आहे तयार. किती कमी वेळेमध्ये किती अट्रॅक्टिव्ह आणि किती छान आपलं लटकन हे तयार झालेलं आहे. तर आता अनेकदा तुम्हाला मी दाखवते. जे एक्स्ट्राचं कापड होतं ते आपण, आणि बरोबर आपल्याला मध्यभागी आपल्याला नॉट ठेवायची आहे. तिथे आपल्याला व्यवस्थित लॉक करायचं आहे. ज्यांना एकदा बघून जर लक्षात आलं नसेल, त्यासाठी मी डबलदा तुम्हाला लटकन बनवून दाखवत आहे. आता तुम्ही बघू शकता, इथं मी लॉक करून घेतलेलं आहे. तर आपल्याला पूर्ण इथे असं हे करून घ्यायचं, इकडचा त्रिकोण आणि इकडचं असं सेम आलं पाहिजे अंतर. तुम्ही टीप मारू शकता किंवा डायरेक्ट जरी तुम्ही असं केलं तरी सुद्धा चालेल. आता टीप मारून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने टीप मारत आहे. म्हणजे इथून मी टीप मारलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि जे सुतं निघत आहेत ना, ते कट करून टाका. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, असं करून टीप मारून घ्यायची आहे. हे बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला हे लटकन असं तरी बघू शकता, किती इझी आणि किती छान पद्धतीनं आपलं लटकन तयार झालेलं आहे.
तर अशा पद्धतीची मी 4 लटकन बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघू शकता. तर अगदी हे बसतात सुद्धा लटकन. बघू शकता किती छान आणि किती अट्रॅक्टिव्ह आणि किती सोप्या पद्धतीनं आपले लटकन तयार झालेले आहेत. तर बघा हे असे एकसारखे आणि खूप सुंदर आपले लटकन तयार झालेले. तर नक्कीच तुम्ही ब्लाऊजमध्ये, ड्रेसमध्ये जे बॅक साईडला आपण गळा करतो ना, तिथं जर आपल्याला अट्रॅक्टिव्ह लटकन बनवायचे असेल ना, तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचे लटकन बनवू शकता मैत्रिणींनो. तर ही लटकनची पद्धत तुम्हाला कशी वाटली, लटकन आवडलं की नाही, नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.